खरं तर मला गुरुजींचा जेव्हा फोन आला, सकाळी निघालो मी 7 वाजता. खरं तर तुमच्या कार्यक्रमाला यायला निघालो. काल मुंबईवरनं उशिरा चंदननगरला येऊन मुक्काम केला आणि आळे फाट्याला बेले मार्गे आल्यानंतर आधी एक 10 मिनिट फक्त डुकला लागला आणि नारायणगावकडं ड्रायव्हरनं गाडी वळवायची, तर तो संगमनेरकडे अर्धा पाऊण तास पुढे गेल्यानंतर मी गुरुजींचा फोन येत होता, लवकर या. मी ड्रायव्हरला म्हटलं जरा फास्ट घे. त्यानं फास्ट संगमनेरपर्यंत गाडी घेऊन गेला. अर्ध्या तासानं डोळे उघडल्यानंतर लक्षात आलं की आयुष्यात फक्त वेग महत्त्वाचा नसतो, दिशाही महत्त्वाची असते. दिशा जर नसली तर वेगाचाही उपयोग होत नाही. आणि तुम्ही सगळीजण दिशा देणारी माणसं आहात. कितीतरी पिढ्यांना आजपर्यंत तुम्ही दिशा दिली आहे आणि यापुढेही तुम्ही ही दिशा देत राहणार आहात. काल युनेस्कोचा एक रिपोर्ट आपण सगळ्यांनी अहवाल वाचला असेल, ज्याच्यावरती गेले 2-3 दिवसापासून सातत्यानं चर्चा विचारमंथन सुरू आहे. आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये, स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये कितीही तंत्रज्ञान पुढं गेलं तर हे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा कधीही भरून घेणार नाही. हे जगभरातल्या लोकांनी आपल्याला सांगितल्यावर आपल्याला कळायला लागतं. हे कुणीतरी बाहेरून येऊन सांगावं लागतं की बाबा रे, शिक्षकाची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. आणि आपला देश असा आहे की या देशामध्ये शिक्षकाचं कायम अनन्यसाधारण महत्त्व राहिलेलं आहे. मी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये उज्जैनला व्याख्यानाला गेलो होतो. ते व्याख्यान तिथे MITनं मोठा कॅम्पस केला आहे आणि तिथे संत ज्ञानेश्वर महाराजांचं तत्त्वज्ञान वगैरे या विषयावरती चर्चा करावी, काही बोलावं. त्या व्याख्यानाच्या निमित्तानं मी तिथं गेलो आणि तिथे सांदीपनींचा आश्रम आहे, जिथे भगवान श्रीकृष्ण येऊन सांदीपनींच्या आश्रमामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं. मला हेवा वाटतो, ज्या कृष्णानं जगाला गीता सांगितली, ज्या कृष्णानं सांगितलेली गीता हजारो वर्ष पुढचे कितीतरी लोक त्याचा अभ्यास करतायत. अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला खरं तर गीता सांगितली होती आणि त्याला शस्त्र उचलायला भाग पाडलं. जी गीता केवळ अर्जुनासाठी सांगितली, ती गीता तुमच्या माझ्यासारख्या कितीतरी सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर प्रेरणा देणारी ठरली. त्या कृष्णालाही आयुष्यात वाटलं की आपण गुरुग्रही जाऊन शिकलं पाहिजे. ज्यानं जगाचं ज्ञान दिलं त्यालाही वाटावं की नाही, मी पण गुरुच्या ग्रही जाऊन शिकलं पाहिजे. इतकं गुरुचं महत्त्व आहे. नाहीतर कृष्ण म्हणू शकला असता सांदीपनींना, मला काही गरज नाही आहे, मला ऑलरेडी गीता सांगायची आहे, मला खूप कामं आहेत, माझा कोर्स काय असेल तो आटपून टाका, थोडी जास्त फी घ्या पण सर्टिफिकेट द्या. पण कृष्ण असलं करत नाही. सुदामा ज्या आश्रमात शिकतो त्याच आश्रमामध्ये कृष्ण शिकतो. वशिष्ठ मुनींकडे जाऊन रामालाही शिक्षण घ्यावं लागतं. अयोध्येचा राजा आहे दशरथ, त्यालाही वाटतं की आपल्या मुलांनी जाऊन शिकावं. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ प्राकृतमध्ये तुमच्या माझ्यासमोर मांडला, त्या ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत, त्यांचे आजी आजोबा गोविंदपंत आणि मीराबाई, त्यांनाही वाटतं की विठ्ठलपंतांनी पैठणला जावं. पैठण हे त्या काळचं मोठं विद्यापीठ होतं, तिथे जाऊन शिक्षण घ्यावं. शिक्षणाचं महत्त्व कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. हा तंत्रज्ञान बदलत राहील. काळ्या रंगाचा फळा होता, त्याच्यावरती पांढऱ्या रंगाच्या खडूनं लिहावं लागत होतं. आता कदाचित हिरव्या रंगाचे फळे येतील, त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचे फळे येतील, खडूची जागा कदाचित तुमचा पेन घेईल. तंत्रज्ञान बदलत राहील. सारून घ्यावं लागत होतं शाळांमध्ये. मुली शनिवारी शेण मुलं गोळा करायचे, वर्गातल्या मुली सारून घ्यायच्या, बाई त्यांना मदत करत होत्या. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत चाललेत. इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल, AC क्लासरूम येतील, मुलं आता तुमच्या बेंचेसवरती बसायला लागतील. इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल, तंत्रज्ञान बदलेल, सिलॅबस बदलेल, शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल होईल, पण शिक्षकाचं महत्त्व मात्र कायम तेच राहणार आहे. शिक्षकाचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. मी तुम्हाला ते वऱ्हाड निघालं लंडनला नाटक माहीत असेल. जगभरात त्या नाटकाचे प्रयोग झाले आणि लक्ष्मण देशपांडेंनी जगभर प्रयोग केले. एका प्रयोगाला ते पत्नीसहित परदेशामध्ये गेले होते आणि तिकडून ज्यावेळेस ते निघाले, त्यांच्याकडे त्यांच्या प्रवासाची तिकिटाची हार्ड कॉपी त्यांच्याकडे नव्हती. आणि मग तिथे एअरपोर्टवर गेल्यानंतर त्यांना तो फॉर्म भरून द्यायला लावला. ठीक आहे, तुम्ही बसू शकाल प्लेनमध्ये, पण हा एक फॉर्म भरून द्या. आणि त्या फॉर्ममध्ये त्यांचं नाव, जन्मतारीख, अमुक, ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही काय करता हा एक ऑप्शन होता. आणि ज्यावेळेस त्यांनी लिहिलं आय एम अ टीचर, त्या माणसानं सांगितलं इट्स ओके, तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही आहे, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही जाऊ शकता.
ते म्हटले आयुष्यात मला शिक्षक असण्याचा एवढा अभिमान कधीच वाटला नव्हता जेवढा मला जर्मनीवरून भारतातपर्यंत येण्यात वाटला. मी त्या विमानामध्ये असं आयटीत बसलो, यस आय एम अ टीचर, आणि काय रिस्पेक्ट आहे माझा. मला सांगितलं की तुम्ही फॉर्म भरायची गरज नाही, तुम्ही सन्मानानं बसू शकता. मी परत भारतात उतरलो. भारतात उतरल्यानंतर परत प्रोसेस सुरू झाली. त्यांनी मला फॉर्म भरायला सांगितला. मी त्यांना सांगतोय आय एम अ टीचर. ते म्हटले म्हणूनच भरा. आम्ही कुठे घेऊन चाललोय आमच्या सगळ्या परंपरांना, आणि याला नेमकं कोण कारणीभूत आहे? हे बघा, शिक्षकाचं एक अधिष्ठान होतं, आजही ते आहे. येणाऱ्या काळामध्ये जर ते टिकवायचं असेल तर आपण शिक्षक आहोत याची जाणीव आपण कायम स्वतःला ठेवली पाहिजे. आणि माझा दावा आहे की इतकं पवित्र क्षेत्र दुसरं कोणतं नाही. काय एक साधं लहान लेकरू जर दुसऱ्या बाईनं जर म्हटलं बघू तुझं बाळ जरा हातात, आई ते पोरगं दुसऱ्याच्या हातात देताना 10 वेळा विचार करते. मानाला हात लावल, हा मानाला हात ठेव, मान आवटळल, अमुक कर तमुक कर. आपलं लेकरू 2 मिनिटासाठी कोणाच्या हातात द्यायचं असेल तर आई एवढा विचार करते. पण पालक त्याचं ते मूल तुमच्या स्वाधीन करतात, आणि त्यांना एक अपेक्षा असते की माझ्या पोराचं इथं कल्याण होणार आहे. आणि किती किती विश्वास आहे. स्वच्छता अभियानात मी काम केलंय. मला मॅपनं जरा इकडून फिरून आणलं. ह्या जुन्नरच्या रेस्ट हाऊसवर आम्ही 8-8 दिवस राहिलो. स्वच्छता अभियानामध्ये आनंद भंडारी साहेब इथे व्हिडिओ होते, आणि स्वच्छता अभियानामध्ये खूप काम केलं त्यावेळेला. आणि त्यावेळेस आम्ही शाळेत जाऊन सांगायचो की स्वच्छ राहिलं पाहिजे, मुलांना स्वच्छतेची सवय लावा. सचिन तेंडुलकरला गव्हर्नमेंटनं ब्रँड अँबॅसिडर केलं होतं. हात धुवा मोहीम आली होती. आम्ही त्या शाळेत जाऊन सांगायचो हात कसा धुवायचा. मग ते हात धुण्याच्या काही स्टेप होत्या, आणि मग स्वच्छतेचा संदेश तो आम्ही त्या शाळेमध्ये चिटकून यायचो. आणि मुख्याध्यापकांना सांगायचो, सगळ्या शिक्षकांना सांगा, हे फक्त मुलांकडनं पाठ करून घेऊ नका, तर प्रत्यक्षात मुलांनी स्वच्छ हात धुतला पाहिजे याची खबरदारी घ्या. एक शिक्षिका होती, तिनं खूप मनावर घेतलं की नाही, हे नुसतं पाठ करून घ्यायचं नाही, मुलांनी प्रॅक्टिकली स्वच्छ राहिलं पाहिजे. त्या जेवणाच्या सुट्टीमध्ये त्या बाई बादली भरून आणायच्या, मग घेऊन यायच्या. जे हात धुत नाही त्याच्या हातावर स्वतः पाणी घालायच्या, हात धु. सगळा वर्ग आता हात धुवायला शिकलो होतं. पण गडबड अशी झाली, एकच पोरग हातच धुवायचं नाही. बाई म्हणायच्या सगळा वर्ग हात धुतोय, हे का धुत नाही? बाईंनी त्याच्या मागं लागून त्याला हात धुवायला शिकवलं. पण झालं असं, ते पोरग हात धुवायला शिकलं, हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं. बाई म्हणल्या कुठून पस्तावा झाला, आणि याला मी हात धुवायला शिकवलं. त्या मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या, मी ते सगळ्या वर्गाला तुमच्या सूचनेनुसार हात धुवायला शिकवलंय, पण एक पोरग जरा डांबरट आहे, हात धुतंय आणि माझ्या पदरा लिहून पुसतंय. मुख्याध्यापक म्हटले, एक काम करा, काळजी करू नका, आपण त्याच्या आईला बोलू. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला बोलवलं आणि आईला विचारलं, का हो तुमचा मुलगा घरी स्वच्छ हात धुतो का? आई म्हटली, एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुत आहे. आणि विचारलं, पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन टॉवेल काही ठेवलेलं असतं किंवा त्याच्या खिशात रुमाल असतो का? आई म्हणली, कसलं नॅपकिन आणि कसलं टॉवेल, हात धुत आहे आणि माझ्या पदरा लिहून हात पुसत आहे. मुख्याध्यापकांनी विचारलं, आणखी काही बदल तुमच्या मुलात झालेत का? म्हणे, एक बदल झालाय. म्हणे, काय झालं? म्हणे, एरवी मी शेतावर जायला निघाले का कमरेला असा पदर खुचून जायचे, आंबाडा बांधून जायचे, केस कधी कधी विस्कटलेले असायचे. ते येत आहे म्हणते, आई पदर असा कमरेला नसतो खोचायचा. आमच्या बाई कशा पिन करून येतात, तशी पिन बिन करून तिकडं शेतावर गेलं पाहिजे. आणि असा आंबाडा बिंबाडा विस्कटलेले केस ठेवायचे नाही. आमच्या बाई कशा टापटीप वेणी बिनी करून येतात, तसं तू गेलं पाहिजे. मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं, बाई तुम्ही किती नशिबवान आहात, हे पोरगं घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये. याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगावं? हे अधिष्ठान तुमचं कधीच कमी होणार नाहीये. तुम्ही चितळे मास्तर नावाचं प्रकरण वाचलंय का? पु ल देशपांडेंचं यूट्यूबवर सापडलं तर आहे का? इतकं सुंदर त्यांनी त्या चितळे मास्तरांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या शेवटचा जो भाग आहे ना, शेवटच्या 2 मिनिटाचा, एखाद्या शिक्षकाला हळवं करून टाकेल असा तो भाग आहे. ते चितळे मास्तर रिटायर झाले आणि त्यांना छंद होता की मुलांकडनं वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करून घ्यायचे, सांस्कृतिक कार्यक्रम बसवून घ्यायचे. आणि चितळे मास्तरांना वाटलं की एखादं छानसं सभागृह आपल्या शाळेत असलं पाहिजे. आणि मग रिटायरमेंट नंतर सुद्धा
शाळेमध्ये सभागृह असावं म्हणून ते निधी संकलन करत फिरत होते. आणि त्यांच्या अनेक विद्यार्थी मुंबईमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. कोण मंत्रालयात होतं, कोण कुठे होतं, आणि मग ते सगळ्या विद्यार्थ्यांना भेटत होते. आणि त्यांची सवय होती, वर्गात शिकवल्यानंतर, वर्गात गेल्यानंतर ते चपला काढून ठेवायचे आणि मग शिकवायला सुरुवात करायची. आणि दुसऱ्या वर्गात जाताना चपला तिथंच ठेवून जायची. मग एखादं पोरगं ते चपला घ्यायचं आणि गुरुजींच्या मागं दुसऱ्या वर्गात घेऊन जायचं. गुरुजी म्हणायचे, अरे भरतानं 14 वर्ष रामाच्या पादुका सांभाळल्या, तुला माझ्या तासभर ठेवता आल्या नाही वर्गात. आणि असे चितळे मास्तरांचं वर्णन सुंदर पु ल देशपांडेंनी केलेलं आहे. आणि मग पुलं एका घरी जातात आणि त्याला सांगतात की असं असं आपण सुरू केलं आहे आणि मग तू त्याच्यासाठी काही मदत करशील का. एक दिवस त्या विद्यार्थ्याच्या घरी मुक्कामी थांबतात आणि मुक्कामी थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी जायला निघतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे चितळे मास्तर वरच्या मजल्यावर तशाच चपला विसरून गाडीपर्यंत येतात. आणि मग विद्यार्थ्याच्या लक्षात येतं, मास्तर पुन्हा चपला विसरली. हा पळत पळत जातो, म्हणतो, मास्तर थांबा, मी चपला घेऊन येतो. वरती जाऊन बघतो, चपलांचा ढीग असतो. पण त्यानं शेवटचं वाक्य असं म्हटलंय पुलंनी, की त्या चपलांच्या ढिगातून विद्यार्थ्याला गुरुजींच्या चपला ओळखणं फारसं अवघड गेलं नाही. ज्या चपलेच्या टाचा सगळ्यात जास्त घासलेल्या होत्या त्याच गुरुजींच्या असल्या पाहिजेत. त्यानं त्या चपला उचलल्या आणि तो गुरुजींपर्यंत घेऊन आला. मी काय सांगू तुम्हाला शिक्षकाविषयी. आणि म्हणून तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही अतिशय पवित्र क्षेत्रात काम करत आहात. आणि त्यात आता तुम्ही सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक, सभासद, तुम्ही सहकारातही आहात. या देशाला जर चांगल्या पद्धतीनं गरिबी आणि श्रीमंतीची दरी जर मिटवायची असेल, इथे जर सर्वसामान्य माणसाला काही मदत करायची असेल, तर सहकार सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. 1923ला तुमची स्थापना आहे. 1904ला भारतामध्ये सहकाराचा कायदा आला आणि सहकाराचा कायदा भारतात येण्याच्या अगोदरपासून सहकार चळवळ भारतामध्ये रुजली गेलेली आहे. तुम्हाला गंमत सांगतो, ब्रिटिशांना मद्रासमध्ये काही शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं होतं आणि ब्रिटिश कर्ज द्यायला घाबरत होते. त्यांना वाटायचं सिस्टीम अशी असली पाहिजे, पैसे त्यांचे आणि कर्जही त्यांचं. मग असं काही करता येईल का. मग फेडरिक निकोल्सन नावाचा एक अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याला सांगितलं, तू जगाचा दौरा करून ये आणि अशी काहीतरी सिस्टीम आपण डेव्हलप करू की पैसे त्यांचे, कर्ज त्यांचे, ठेवी त्यांच्या. मग त्याला रायफेजन नावाची एक बँक सापडली जर्मनीमध्ये आणि त्यानं अहवाल दिला, रायफेजनच्या तत्वावरती आपण कॉपरेटिव्ह बँक भारतात सुरू करू. आणि फेडरिक निकोल्सनच्या अहवालानुसार पहिली बँक भारतामध्ये सहकारी तत्वावरती चालणारी मद्रासमध्ये सुरू करण्यात आली. नंतर मग सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सहकारी दूध संघ, अलीकडच्या काळात सहकारी हाऊसिंग सोसायट्या. 1948-49ला विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना सुरू केला आणि मग सहकाराचं जाळं महाराष्ट्रभर पसरलं गेलं. आज पश्चिम महाराष्ट्र ज्या पद्धतीनं सधन आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सहकाराचं जाळं निर्माण केलं, सहकारी साखर कारखाने आले, कारखान्यांच्या शाळा झाल्या, कॉलेज झाले, गोरगरिबाची पोरं शिकायला लागली, त्यांना सन्मान मिळाला, हे केवळ आणि केवळ सहकारामुळे. म्हणून सहकार हा केवळ संस्थांपुरता नव्हे, ती मानसिकता सुद्धा सहकाराची आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आपण कुणीच मालक नाही आहोत, आपण ट्रस्टी आहोत, आपण सभासद आहोत. 1923ला कोण होतं पहिलं चेअरमन, त्याच्यानंतरचे मला 5-10 नावं सांगा, मागचे 5-10 संचालक चेअरमनची नावं. आपण ट्रस्टी आहोत. आपल्याला लोकांनी संधी दिली आहे, सांभाळायचं, असं काम करून दाखवायचं, पुढच्या पिढीला हेवा वाटला पाहिजे, अरे ते सभापती, संचालक मंडळ काय सुंदर काम करून दाखवलं. आपण आनंद घ्यायचा त्या पदाचा, टेन्शन घेऊन काम करायचं नाही. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तर लोक नावं ठेवणार आहेत, वाईट केलं तरी नावं ठेवणार आहेत. चांगलं म्हणणारे पण आहेत आणि वाईट म्हणणारे आहेत, पण स्वतःच्या कामाचा स्वतःला हेवा वाटला पाहिजे. तुकोबा जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबा काय मिळवलं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये. तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटेल मला माहित नाही, पण आम्ही जे वागलो आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपलं आपल्याला सर कौतुक वाटलं पाहिजे, इतकं चांगलं काम आपण सहकारामध्ये केलं पाहिजे. आणि ते तुमचं ऑडिट कोणतं अ वर्ग आहे, ब वर्ग आहे, अ वर्ग ऑडिटचं आहे, हे तुमचं डिपार्टमेंट ऑडिट करल, तुमच्या परफॉर्मन्सचं ॲप्रायझल करल, विरोधक तुम्हाला सभेमध्ये जा विचारतील, हे सगळं चालू राहील. पण आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. आम्ही 5 वर्षात जे केलं मनापासून सभासदांच्या कल्याणासाठी केलं, हा भाव कायम तुमच्या मनामध्ये तुम्हाला असला पाहिजे. मला कौतुक वाटतं. मी शिक्षकाचा मुलगा आहे, शिक्षकांशी माझा अतिशय जवळून संबंध आलेला. काल परवा नगरच्या सहकारी प्राथमिक सहकारी बँकेनं, शिक्षकांच्या बँकेनं सहकार मेळावा घेतला होता
विखे साहेब वगैरे, मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. अनेक संस्थांशी जवळून संबंध आला. पण सभासदाला जर मृत्यू आला तर त्याला 30 लक्ष रुपये तुम्ही देता. म्हणजे एकीकडे कर्ज माफ करणं हे अनेक ठिकाणी आहे की सभासदाचं जर कर्ज असेल तर त्याला माफी, पण तो गेला तर त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगून तुम्ही 30 लक्ष रुपये त्याला देता. याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं कमी. त्या सभासदाचं योगदान, त्या सभासदाचं गेल्यानंतर त्याच्या कुटुंबावरती येणारी परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि मी का म्हणतो माहिती आहे का, सहकाराची गरज आहे. कोणतेही वाद मिटवता येतील, पण गरिबी आणि श्रीमंती वाद जर सुरू झाला तर तो मात्र मिटवता येत नाही. त्यासाठी सहकारी चळवळ गरजेची आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक अहवाल बघा, रॉयल कमिशनचा अहवाल बघा, गोरवाल समितीचा अहवाल बघा. प्रत्येक अहवालामध्ये सहकाराविषयी टिप्पणी करताना प्रत्येक समितीचं एकच म्हणणं आहे, अद्याप भारतामध्ये म्हणावी तशी सहकारी चळवळ रुजलेली नाही, परंतु ग्रामीण भारताच्या विकासासाठी सहकार सोडून दुसरा पर्याय नाही. हे प्रत्येक अहवालात आहे, प्रत्येकाला कळतंय सहकार गरजेचं आहे, पण अद्यापही म्हणावी तशी सहकारी चळवळ आपल्याकडे रुजली नाही. त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे सहकारी संस्था खरं तर म्हणजे तुमची प्राथमिक संस्था, तुमचे सगळे पगारदार सभासद आहेत, तुमचं वसुलीला तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाही, ते सगळं होणार आहे. तुमच्या संस्था ज्या ज्या पगारदार संस्था आहेत त्या फायद्यातच आहेत. पण गावातल्या सोसायटीचं बघा बरं तुम्ही, काय गंमत आहे. गावातली सोसायटी, निम्म्या सोसायट्या अनिष्ट तफावतीत. मी अनिष्ट तफावत एक वेळ समजू शकतो, पण साहेब 23,115 विविध कार्यकारी सोसायटी आहेत महाराष्ट्रात, त्यातल्या निम्म्या सोसायट्या तोट्यात, त्यातल्या बहुतांशी सोसायट्या निव्वळ पिशवीत आहेत. म्हणजे सोसायटी सापडायची म्हणलं तर सचिव सापडून आणावा लागतो, इकडून तिकडून सचिव सापडला तर त्याला पिशवी सापडावं लागते, मग पिशवीतून सोसायटी बाहेर येते. आणि त्या सोसायटीचा उपयोग काय? मार्केट कमिटीला मतदान, जिल्हा बँकेला मतदान, ठराव. बरं, त्यांच्याकडे सचिवाला पगार द्यायला पैसे नाहीत, पण इलेक्शन असं जोरात होतंय. खरं तर ती गावाच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू ठरायला पाहिजे होती, पण ती केवळ मतदानापुरती. कुठंतरी अंत्यविधीला गेल्यानंतर ते नाव येतंय, भावपूर्ण श्रद्धांजली व्हा. लग्नाला गेल्यानंतर कोणतं नाव पुकारतंय, आशीर्वाद द्या. आम्ही या खोट्या प्रतिष्ठेत अडकून राहिलो. आणि म्हणून माझी जबाबदारी आहे की ह्या अशा ज्या अनिष्ट तफावत असलेल्या सोसायटींनी तुमच्यासारख्या सोसायट्यांना भेट दिली पाहिजे. काहीतरी वेगळं आम्हाला सभासदांसाठी करता येईल का? सहकारी आमची संस्था चांगल्या पद्धतीने आम्हाला चालवता येईल का? यासाठी प्रयत्न केले पाहिजे. येणारा काळ हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. या स्पर्धेच्या काळात जर टिकायचं असेल, व्यावसायिकदृष्ट्या सहकारी संस्था म्हणून किंवा शिक्षक म्हणून विद्यार्थ्याच्या दृष्टीनं, जर येणाऱ्या काळात जर आपल्याला सगळ्यांना टिकायचं असेल तर आपल्याला तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या बाबतीत कायम अपडेटेड राहावं लागेल. तंत्रज्ञान बदलतंय, नवीन तंत्रज्ञान स्वीकारावं लागेल. ज्ञानाचे स्रोत बदलतात, आम्हाला ते स्वीकारावे लागतील. मोबाईल हिताचा नाही, कालचा रिपोर्ट आहे, पण विदिन अ सेकंड मोबाईलवरून तुम्ही जगापर्यंत पोहोचताय. तारतम्यानं त्याचं हाताळणं, तारतम्यानं तो वापरणं, कितपत वापरणं, याचे काहीतरी संहिता आपण आता ठरवून घ्याव्या लागणार आहेत. आणि म्हणून मी शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या पातळीवरती विनंती करेल, ज्ञानाच्या बाबतीत अपडेटेड राहा. तंत्रज्ञान बदलतंय, बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला बदललं पाहिजे. जगभरातली विद्यापीठं भारतात येऊ पाहतात. आता तुमच्या माझ्या ज्ञानाला, तुमच्या माझ्या शिक्षणाला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत. 93-95ला आम्ही खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं, गॅट करार स्वीकारला. व्यापाराला जशी बंधनं उरलेली नाहीत तशी ज्ञानाला सुद्धा बंधनं उरलेली नाहीयेत. पोरांच्या हातात स्मार्टफोन आहेत, विदिन अ सेकंड ते जगापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून या पोरांच्या बरोबरीनं जर चालायचं असेल तर आम्हाला ज्ञानाच्या बाबतीमध्ये तारतम्यानं वागावं लागेल. तंत्रज्ञान बदलतंय तसं बदललं पाहिजे. आणि जी माणसं तंत्रज्ञानासुद्धा बदलत नाहीत ती माणसं काळाच्या ओघात टिकत नाहीत. माणसं काय, तुम्ही तंत्रज्ञान सुद्धा बघा. तुमच्या सगळ्यांचे लग्नाचे फोटो कोणत्या कंपनीच्या कॅमेऱ्यावर काढलेत मला सांगा? वैभव, 100% कोडॅक. असला जमाना होता कोडॅकचा, ते रोल संपायचा. 36 फोटो झालं, ते नेमके नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला एक वेळ. त्याच्या थांबा रोल बदलतो. बरं, ते रोल धुवून आणायचा, कोणत्या नदीवर जात होतं कुणाच. त्याच्यातले 5-10 फोटो जळायचे. फोटो जळणे काय शब्दप्रयोग होता. तुमचे फोटो बघून कुणीतरी जळणं मी समजू शकतो, पण फोटो धुताना जळणं. आणि मग ते
कॉडॅकचा जमाना होता. आता कॉडॅक कुठं तर आहे का? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक मागं पडलं. आपल्या पिढीनं पहिला फोन आयुष्यातला कोणत्या कंपनीचा घेतलाय? 3310, 1100, 3315. नोकिया हा आपल्या पिढीचा आयुष्यातला पहिला फोन आहे. आता कुणाच्या तर खिच्यात नोकिया आहे का? असला तरी ते सेपरेट एक बॅटरी याची लवकर लो होते म्हणून ठेवलेला असू शकतो, नाहीतर आता कुणाकडेही नोकिया. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी जर नोकियानं स्वीकारली असती तर आज नोकियाचा जमाना असता. नवीन तंत्रज्ञान नोकिया स्वीकारू शकलं नाही, काळाच्या मागे पडलं. तुम्ही टीव्ही बघता की नाही? बघता का? जाहिरात लागल्यावर काय करता? चॅनल बदलता. आपल्याला घाई असते, इकडचं काय चाललंय, लगेच आपल्याला दुसरा चॅनल लावायचा असतो. फक्त एकमेकांना रिमोट फेकून मारायचं राहिलेलं असतं. मी तर म्हणतो जाहिरात लागली ना, चॅनल बदलू नका, जाहिराती पहा. जाहिरातींमधून तुम्हाला कळतं की मार्केट कुठे चाललंय, मार्केटचे ट्रेंड कसे बदलत आहेत. हे बदल आपल्याला जाहिरातीतनं तर कळतात. मला आठवतंय सर, रविवारी मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा असा हातावर हात मारत, ओ डॅम इट. आणि मध्ये एक जाहिरात लागायची, आठवते का बघा? लाइफ बॉय है जहा. आता गुरुजीची जाहिरात पाठ आहे, आपल्या सगळ्यांची ती जाहिरात पाठ आहे. लाइफ बॉयचा जमाना होता. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाइफ बॉय द्या म्हणायची. एवढी मोनोपोली होती लाइफ बॉयची. आणि लाइफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतात जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण लाइफ बॉयचा जमाना होता. कुणी विचारायचं त्यांना फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवलीत? लाइफ बॉय आणल ते बाजारात विकलं जात होतं. लाल रंगाचा ठोकळा साबण होता. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर एकदम हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं, फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सला कळलं की मार्केटला काय लागतंय. आता लाइफ बॉयनं सुद्धा ठरवलं, आपण सुद्धा काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघायला तयार नाही. आणि मग आपण सुद्धा टार्गेट ऑडियन्स बदलला पाहिजे, टार्गेट ग्राहक बदलला पाहिजे. आणि मग त्यांनी ग्राहक कॉन्सन्ट्रेट केला, कॉलेजचे तरुण तरुणी. लाइफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला आणि जाहिरात केली ती कॉलेजच्या एका मुलानं आणि मुलीनं. ते मुलगा असा गाडीवर ते दोघं चाललेले असतात. मुलगी उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी म्हणते पसीने की बदबू से परेशान. मुलगा घरी जातो, लाइफ बॉय गोल्डनं आंघोळ करून येतो. लाइफ बॉयला कळलं आता ठोकळा फुटबॉल खेळणारा साबण उपयोगाचा नाही. आणि मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळात एक तरी साबण असा होता का जो जाहिरात करत होता, आमचा साबण सुगंधी आहे, आमचा साबण वापरल्यानंतर तुम्ही गोरे व्हाल? असं कोणतं तरी साबण सांगत होता का? कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. त्यांना कळलं होतं 2 वर्षात फक्त हेच सांगावं लागतंय, हात धु कीटाणू से मुक्ती. आणि साहेब मला मोतीचं अजून कळलेलं नाही. ते वर्षभर कुठं असतंय कुणाच ठाऊक, ते दिवाळीलाच येते. उठा उठा, त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि मार्केट आपलं दिवाळीला कॅप्चर करायचं. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. आणि हे सगळं जाहिरातींनी बिंबवलंय. हो, कधीतरी आपल्याला वाटलं होतं का आपण जन्माला आलो कधी सॅरेलॅक, कॉम्प्लॅन, बोर्नव्हिटा होतं का? मग आता प्रत्येक आईला वाटतंय पोराची हाईट वाढली पाहिजे, कॉम्प्लॅन द्या म्हणते. हे जाहिरातींनी बिंबवलं. मला वाटतं की तुमच्या हातात जी मुलं आहेत ना, यांना फक्त नोकरीसाठी तयार करू नका, केवळ त्यांना मार्कांसाठी तयार करू नका. त्यांना समाज कळला पाहिजे,
समाजातले प्रश्न कळले पाहिजे, मार्केट कळलं पाहिजे, उद्योग व्यवसाय कळला पाहिजे, समाजकारण राजकारण कळलं पाहिजे. नागरिकशास्त्र फक्त 20 मार्कांसाठी पोरांना शिकू नका. त्यांना राज्यघटना समजली पाहिजे, त्यांना मूलभूत तत्व समजली पाहिजेत, त्यांना देश त्यांचा वाटला पाहिजे, त्यांना त्यांची माती त्यांची वाटली पाहिजे. नोकरी आणि उदरनिर्वाह एवढाच शिक्षणाचा अर्थ नाही, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. आम्ही आमच्या पोरांना फक्त नोकऱ्यांसाठीच तयार करतोय. आता तर पद्धत आली आहे 11वी 12वी कॉलेजलाच जायचं नाही, क्लासला ॲडमिशन घ्यायचं. आईबापानं पण सांगितलेलं आहे प्रॅक्टिकल काय करायचं नाही. 11वी 12वी नीट GEE हे एका परीक्षेसाठी तुम्ही फक्त पोरं तयार करता. केवळ त्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. केवळ एका परीक्षेसाठी मुलांना तयार करू नका. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता आमच्या तर एका मित्राच्या मुलाचा IITला नंबर लागला. परवा त्याचे वडील मला सांगत होते, अहो काय सांगायचंय, प्रत्येक क्लासवाला येतोय आणि त्याचं हे मागतोय, आम्ही त्याचा फोटो इथं लावू, त्या बदल्यात तुम्हाला कम्प्युटर देऊ, त्या बदल्यात तुम्हाला लॅपटॉप देऊ. रिझल्ट विकणारे आईबाप. त्या पोराला IIT करताना तुम्ही शिकवताय काय? रिझल्ट जर 10-20 हजारासाठी जर तुम्ही एखाद्या क्लासला विकणार असाल, तुम्ही कोणत्या मानसिकतेत मुलांना घडवताय? माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या शिक्षकांना, हा देश जर कुणाच्या हातात आहे ना तर तुमच्या हातात आहे. येणारी पिढी कशी घडवायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना स्वाभिमान शिकवा, आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना उद्योग व्यवसाय व्यापार शिकवा, आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना देशासाठी जगणं ह्या भावना तुम्ही तुमच्या लेकरांमध्ये निर्माण करा. ह्या भावना जर आपण त्यांच्यामध्ये निर्माण करू शकलो नाही, केवळ नोकरी नोकरी नोकरी, त्याला सांगून टाकलंय नोकरी नाही लागली तुझं लग्न पण होत नसतं. त्याच्या डोक्यात एकच नोकरी. आणि पोरं इतकी हुशार आहेत, लग्न झाल्यावर नोकरी सोडून देते, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. कुठेतरी पतसंस्थेवर तर लागेल, कुठं मार्केट कमिटीला तर चिटकन, नोकरी लागली लग्न झालं नोकरी सोडते. ही भावना अहो इतकी वाईट अवस्था आहे. आज मुलीच्या आईवडिलांना टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे. वय वर्ष 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं बिन लग्नाची आहेत. सोलापूरला मोर्चा काढला पोरांनी कलेक्टर ऑफिसला, लग्न जमत नाही म्हणून. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का यांना पोरी बघायच्या? सिद्ध करा स्वतःला, रांगा लागतील, पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अपेक्षित असणारी गुणवत्ता आम्ही त्यांना देत आहोत का? आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं सांगितलं टेन्शन घेऊ नको, म्हटला मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा. तो म्हणलं जमतंय. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? हा म्हणला 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असं. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हण. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? अरे लात मारील तिथून पाणी काढेल असं नेचर असलं पाहिजे. ती धमक जर तुम्हाला तुमचं ज्ञान देत नसेल, तुमच्या उदरनिर्वाहापुरतं जर ज्ञान तुम्हाला तुमची व्यवस्था देत नसेल, तर आम्ही नेमकं काय शिकलो आणि कशासाठी शिकलो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. माझी विनंती आहे, उदरनिर्वाह हा शिक्षणाचा एक छोटासा टप्पा आहे, त्याच्यासाठी तर मुलांना तयार कराच, पण एक व्यापक दृष्टी, त्यांचा कॅनव्हास वाढला पाहिजे. व्यापक दृष्टीनं त्यांना जगाकडे समाजाकडे बघितलं पाहिजे. ही दृष्टी तुम्ही या लेकरांमध्ये निर्माण करा. परवाचा प्रसंग बघितला आपण, MPSCचा अभ्यास करणारे 2 मुलं मुली, त्या मुलीचं सिलेक्शन झालं आणि मुलाचं झालं नाही. त्या मुलानं त्या मुलीला कुठे गडाच्या पायथ्याला नेऊन तिची हत्या केली. मी माझ्या अनेक मित्रमैत्रिणी MPSCचा अभ्यास करतात, UPSCचा अभ्यास करतात. मी ज्या वेळेस त्यांच्याशी गप्पा मारायला जातो ना, मला त्या पोरांचा हेवा वाटायचा. ती मुलं बोलताना म्हणायची की दादा आम्ही जरी एखादी परीक्षा पास नाही झालो तरी आम्ही घटना अभ्यासतो, आम्हाला भूगोल इतिहास कळतं, आम्हाला सायन्स कळतं, आम्हाला टेक्नॉलॉजी कळते, आम्ही जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी अपेक्षित असणारं ज्ञान या 4-5 वर्षात ग्रहण करणार आहोत. एक परीक्षा नाही पास झालं म्हणून बिघडलं कुठं? लाखो लोक परीक्षेला बसतात, जागा शेकड्यात आहेत, हजारात आहेत, तेवढ्याच लोक नोकरीला लागणार आहेत. पण MPSCचा UPSCचा अभ्यास करताना घटनेनं एखाद्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, कुणाला तरी नकार देण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही जर कुणाचा नकार पचवू शकत नाहीत, कुणातरी एखाद्या मुलीचा जगण्याचा अधिकार तुम्ही तिला देऊ शकत नाहीत, तुम्ही कसला डोंबल्याचा MPSCचा अभ्यास करता? मला वाटतं ही दृष्टी आपण आपल्या मुलामुलींमध्ये निर्माण केली पाहिजे. कालचं प्रकरण बघितलं मणिपूरचं, काय तुमच्यात मतमतांतर असतील 2 गटांमध्ये, कुठलं सरकार असेल नसेल तिथे काय माहीत नाही, पण जर एखादा आपला द्वेष व्यक्त करत असताना तुम्ही जर एखाद्या महिलेवरती अन्याय अत्याचार करत असताल, तर
तर काय आम्ही जगतो नेमकं? माणूस म्हणून आम्हाला आमच्याकडे स्वतःच्या अंतर्मनात डोकवायची लाज वाटली पाहिजे. माझी कळकळीनं तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. हे बघा, एका रात्रीत जग बदलणार नाही, पण तुमच्या हातातली 10-20 पोरं आहेत ना, ती मात्र सुंदर जगतील. त्यांना मात्र देश कळेल. एका रात्रीत तुम्ही सगळा समाज बदलू शकत नाहीत. एका रात्रीत तुम्ही सगळी, मी सुद्धा भाषणं करायला लागलो, मला वाटलं आपण फार भारी काहीतरी करायला लागलो. एक दिवशी वडिलांना म्हटलं, कशासाठी भाषणं करायची? समाजात जर बदलत नसेल तर हा वेळ का वाया घालवायचा? वडील म्हणले, समाज बदलल तेव्हा बदल. बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना, तरी आमच्या दृष्टीनं खूप मोठं झालं का. तेव्हा सर जग बीग बदलेल मला माहीत नाही, पण तुमच्या वर्गातली पोरं बदलतील की नाही? 4 पोरं तुम्ही चांगली घडवता